गोव्याच्या लास्ट डेला आम्ही गेलो होते एका प्रायव्हेट बीचवर जिथे कोणीच नव्हतं आणि इतका क्लीन बीच बघून तर आम्ही शॉक झालो. नमस्कार, माझं नाव आहे आदित्य आणि वेलकम टू द एपिसोड 4 ऑफ अनप्लॅन्ड गोवा. तुम्हाला आकाश आईस तर माहितीच असणार, जो मराठी ट्रॅव्हल व्लॉगसाठी फेमस आहे, जो फेमस आहे त्याच्या ऑथेंटिक आणि एंगेजिंग रील्ससाठी. तर त्या दिवशी दुपारी इन्स्टा स्क्रोल करताना मला दिसलं की आज आकाशचा बर्थडे आहे आणि तो पण गोव्यालाच आहे. तर लगेच त्याला विश केलं आणि त्याचं बॅनर बघून आम्ही रेडी झालो आणि निघालो ऑरोम्बोल बीच साठी. पण मध्येच पाऊस लागला जो थांबतच नव्हता. पण आम्हाला दूर जायचं होतं म्हणून आम्ही तरीही निघालो. पोचताच आम्ही एक चाय मारला आणि गेलो ऑरोम्बोल बीचवर आकाशच्या शोधात. आधी मला शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला बिलकुल पण इंटरेस्ट नव्हता, पण जेव्हा माझ्या फीड मध्ये आकाश आला, ज्याला बघून माझ्या मधला क्रिएटर परत बाहेर आला आणि जी क्रिएटिव्हिटी मी युट्यूब वरती करायचो तेच मी शॉर्ट्स व्हिडिओ रील्स मध्ये करायला लागलो आणि शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये इंटरेस्ट येत गेला. ऑल थँक्स टू आकाश. आता हे थँक्स त्याला भेटून सांगायचं होतं, पण या ऑरोम्बोल बीचवर तो दिसतच नव्हता. दिसला तर एक गोल्डन रिट्रीव्हर, ज्याला बघून मला मिलीचं लहानपण आठवलं. थोड्या वेळ त्याच्याशी खेळलो आणि समोर गेलो तर परत एक डॉबरमॅन दिसला जो खूप मस्ती करत होता. त्याचं नाव होतं टिपू आणि त्याचा मी एक मस्त सिनेमॅटिक व्हिडिओ काढला आणि त्याच्या ओनरला दाखवला आणि तिला तो व्हिडिओ खूप जास्त आवडला. ही आहे जुलिया, जिने टिपूला रेस्क्यू केलं आणि तो आता तिच्या सोबत राहतो. इनफॅक्ट तिच्यासोबत अजून 5 ते 6 डॉग्स राहतात. जुलिया आम्हाला तिची स्टोरी सांगत होती की ती कशी इंडियामध्ये आली आणि काय करते, आणि तिच्या या स्टोरीमध्ये आम्ही इतकं इन्व्हॉल्व झालो की आम्ही विसरलोच की आम्ही इथे कशासाठी आलो होतो. पण तेवढ्यात मला आकाशचा रिप्लाय आला की त्याचा वाढदिवस तर काल होता आणि आज त्यांनी पोस्ट केली होती. सो थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली आणि त्याला भेटू नाही शकलो. बट एनिवेज डे 4 म्हणजे आमचा लास्ट डे होता. तर पॅकिंग केली आणि 11ला चेकआउट केलं. ट्रेन तर आमची सायंकाळी 5ला होती. आमच्याकडे भरपूर वेळ होता, त्यामुळे आम्ही डिसाईड केले की सॉलोलेम डॅमला जायचं. पण ऑलरेडी हेवी बॅग्स घेऊन कंटिन्यू 2 तास ट्रॅव्हल करून आम्ही मडगावलाच स्टॉप घेतला आणि सॉलोलेम डॅमचं कॅन्सल केलं आणि वी एंड अप गोइंग ऑन दी बीच. जिथे जाण्याचा रस्ता सुंदर तर होताच, पण या बीचवर जाण्यासाठी आम्ही काहीच पे नाही केलं. आम्ही शॉक झालो की खरंच बीच आहे का. पण जे आम्ही तिथे बघितलं दॅट वॉज दी बेस्ट थिंग हॅपन इन दिस अनप्लॅन्ड गोवा ट्रिप. दिस इज वारका बीच, जे आय थिंक बॅक साइड आहे महिंद्रा क्लब रिसॉर्टचं, आणि आय कॅन से की हा एक प्रायव्हेट बीच आहे. आम्ही इथे बॅक साइडनी आलो त्यामुळे आम्हाला सिक्युरिटी और पार्किंग साठी पे नाही केलं. बट ट्रस्ट मी, हा बीच इतका क्लीन आहे की असं वाटतच नव्हतं की आम्ही इंडियामध्ये कोणत्या बीचवर आहे. ऑलमोस्ट इथे कोणीच नव्हतं, त्यामुळे खूप पीसफुल वाटत होतं आणि इथलं पाणी पण खूप क्लीन होतं. इथे कचरा कमी आणि शंकच जास्त दिसत होते. या ट्रिपच्या एंड मोमेंटला आम्ही गोव्याच्या बेस्ट बीचवर आलो असणार. म्हणूनच जे पण अनप्लॅन्ड असतं तेच बेस्ट असतं. या अनप्लॅन्ड गोव्याच्या सिरीजच्या एंडला मी एकच बोलणार, हमें हर साल कम से कम 1 हफ्ते के लिए गोवा आना चाहिए. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि फॉलो नक्की करा.